तरुण पिढीतल्या युवकांनो, शेअर मार्केटचा बिझनेस त्यातल्या त्यात इंट्राडे हा तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी नव्हे देशासाठी कसे घातक आहे हे आज आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत. एखादा इंजिनियर मुलगा जेव्हा कुठल्या कंपनीत काम करतो तेव्हा तो देशामध्ये तयार होणाऱ्या कोणत्या ना कोणत्या प्रॉडक्टला हातभार लावत असतो. म्हणजेच इनडायरेक्टरित्या किंवा डायरेक्टरित्या प्रोडक्शनमध्ये त्याचा सहभाग असतो, जे शेअर मार्केटमध्ये अजिबात नाही. केवळ शेअर्सचे रेट वर आणि खाली जाणे एवढेच जेव्हा एखादा व्यक्ती पाहतो, त्यात देशाची उन्नती काय असणार? स्वतःला प्रश्न हा विचारण्यासारखा आहे. त्यात कुठलेही प्रॉडक्ट निर्माण होत नाही किंवा कुठलंही उन्नती ज्याला आपण म्हणतो ती घडू शकत नाही. दुसरा मुद्दा, जेव्हा शेअर मार्केटमध्ये लॉस येतो त्या दिवशी मन अशांत होते आणि तो व्यक्ती आनंदी राहू नाही शकत. त्या दिवशी त्याला रागसुद्धा अधिक येईल, कारण मनासारखे घडलेले नसते. राग माणसाला केव्हा येतो? जेव्हा मनासारखे काही घडत नसते, खटकत असते तेव्हाच. त्यामुळे तो राग नियंत्रणात ठेवू शकत नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबही दुःखी होते. एकूणच काय तर त्याच्या एका शेअर मार्केटमुळे घराचे वातावरण बिघडते. तिसरा मुद्दा, व्यवसायात जेवढे तुम्ही परिश्रम जास्त कराल तेवढा फायदा अधिक होण्याची शक्यता जास्त असते. तसे शेअर मार्केटमध्ये नाही. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्ही कितीही अभ्यास करा, शेवटी आज शेअर मार्केट खाली जाणार की वर जाणार हे भल्याभल्यांना अजून कळालेले नाही. त्याच्या उलट एखादा बिझनेस टाकला आणि त्यासाठी तुम्ही जर झटला तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून हा धंदा तुम्हाला कसा वाढवता येईल यावर तुम्ही विचार करून तो बिझनेस वाढवू शकता. काही शेतकऱ्यांची मुलेसुद्धा शेअर मार्केटमध्ये घुसलेली आपण जेव्हा पाहतो तर तिथे हाच मुद्दा लागू पडतो की शेतामध्ये जर त्याने लक्ष घातले तर उत्पन्न जास्त वाढू शकतं, वडिलांना हातभार लागू शकतो. म्हणजेच काय की देशाचं उत्पादन वाढवण्यामध्ये तुमचा डायरेक्ट इनडायरेक्ट सहभाग असतो, जो शेअर मार्केटमध्ये पडल्यानंतर अजिबात नाही. म्हणजे काय तर कुटुंबाची, स्वतःची, समाजाची आणि देशाची सुद्धा यात हानीच आहे. त्यानंतरचा मुद्दा असा की शेअर मार्केट करणाऱ्यामध्ये एक डॉक्टर या नात्याने मी सांगते की त्यांची झोप ही कमी झालेली असते. याचे कारण अप्रत्यक्षरित्या येणारा मेंदूवर ताण हा काही हार्मोन्सवर काम करतो आणि मग मेंदूतली संप्रेरके उथलपुथल झाली की तुमचा निद्रानाश या रोगाला आमंत्रण देण्याचा हा चांगला मार्ग ठरतो. आणि एकदा निद्रानाश झाला किंवा झोप कमी झाली की तुमचे शरीर खालावते, कारण BMR कमी होत नाही, ज्याला आम्ही बेसल मेटाबॉलिक रेट म्हणतो, ज्यामध्ये अधिक ऊर्जा खर्च होते. आणि मग तो माणूस बऱ्याच वेळा असे पाहण्यात येते की तो रोड होतो, त्याची इम्युनिटी कमी होते आणि अनेक रोगाला त्याचे शरीर हे आमंत्रण देऊ शकते. याच्या पुढचा मुद्दा असा की केवळ मेंदूवरच नव्हे तर डोळ्यावर सुद्धा शेअर मार्केटचा ताण कॉम्प्युटरद्वारे येत असतो, ज्यामुळे डोळ्याची दृष्टी अधू होणे, चष्मा लागणे, चष्मा असल्यास त्याचा नंबर वाढणे आणि याही पुढे जाऊन काही केसेसमध्ये
डिटॅचमेंट ऑफ रेटिनल डिटॅचमेंट ज्याला आम्ही म्हणतो, ज्यामध्ये रेटिना म्हणजेच डोळ्यामागचा पडदा हा सरकतो आणि इतकी दृष्टी अधू होते की दृष्टी जाऊसुद्धा शकते. मेंदूवर येणारा ताण हा हळूहळू मानसिक असंतुलनाकडे नेतो आणि काही केसेसमध्ये वेडेपणासुद्धा उद्भवतो. त्याच्या पुढचा मुद्दा असा की पैसे मिळण्याची गॅरंटी शेअर मार्केटमध्ये नसल्यामुळे सतत मेंदूवर एक अप्रत्यक्ष ताण येतो आणि तो कधीकधी व्यक्ती वरवर दाखवत जरी नसली तरी तो ताण हा अनकॉशियस लेव्हलवर नक्कीच असतो. कारण आज मिळालेला पैसा उद्या सुरक्षित राहील किंवा नाही, किंवा आलेल्या पैशातून उद्या पैसे किती जाणार हे त्या व्यक्तीला माहीत नसते. इंट्राडेमध्ये तर कित्येक वेळा असेही होते की आज मिळालेला पैसा जेवढा असेल त्याच्या दुप्पटी पैसा उद्या जाऊ शकतो. मग ज्या दिवशी पैसा जातो त्या दिवशी तुम्ही आनंदी राहू शकाल का? कोणीच नाही राहू शकणार. आणि म्हणूनच आनंदी होण्यासाठी एकच सूत्र, व्यवसाय करा, कुठलाही बिझनेस करा, आनंदी वृत्ती तुमची टिकून राहील असा धंदा शोधा, नोकरी शोधा. नोकरीचे ठिकाण लांब ठेवू नका, त्या ठिकाणापासून जवळच असे घर घ्या जेणेकरून तुमची शरीराची होणारी ऱ्हाससुद्धा कमी होईल आणि आनंदी जीवन जगा. स्वतःचे आरोग्यही सुधारा, कुटुंबातील ताणतणावही कमी होण्यास मदत करा आणि देशासाठी सुद्धा आपण काहीतरी केल्याचे श्रेय नक्कीच मिळवा. धन्यवाद.